नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजची अपडेट खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही माहिती स्वतः मंत्री आदितीताई तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांची ई-केवायसी झाली होती, पण काही कारणामुळे त्या अपात्र ठरल्या, अशा महिलांना आता पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी त्यांना देण्यात आलेली आहे. ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2026 ठेवण्यात आलेली होती. पण राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट तसेच महिलांकडून आलेल्या मागण्यांमुळे सरकारने आता मोठा निर्णय इथे घेतलेला आहे. ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत इथे वाढवण्यात आलेली आहे. पण लक्षात ठेवा, ही सर्वांना संधी नाहीये, फक्त त्या महिलांसाठी आहे ज्यांची ई-केवायसी आधी झाली होती पण त्यामध्ये काही चुका राहिलेल्या होत्या. म्हणजे ही करेक्शन विंडो आहे, नवीन नोंदणी नाही. आता मोठा प्रश्न, नवीन केवायसी सुरू झाली आहे का? नाही. ज्यांनी अजूनही केवायसी केलीच नाही त्यांच्यासाठी प्रक्रिया जून महिन्यात सुरू होण्याची इथे शक्यता आहे. आता ई केवायसी दुरुस्ती कशी करायची? प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियली वेबसाईटवर तिथे जायचं आहे आणि वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे वर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या मोबाईल नंबर तो लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तिथे ते एक OTP येईल. तो OTP तुम्हाला तिथे फिल करायचा आहे आणि लक्षात घ्या, आता आधीसारखा कॅप्चा कोड इथे दिसणार नाही. पुढे तुम्हाला 2 महत्त्वाचे प्रश्न इथे विचारले जाणार आहे. तुमच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी आहे का? तुम्ही कोणत्याही पेन्शनचा लाभ घेत आहे का? ही माहिती बरोबर भरून तुम्हाला इथे सबमिट करायची आहे. या 2 प्रश्नांची सविस्तर इथे उत्तरे तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे. जर सर्व माहिती योग्य असेल तर तुम्हाला सक्सेस मेसेज दिसेल आणि मग तुम्ही पुन्हा लॉग इन करून स्टेटस तुम्ही इथे तपासू शकता. जर की केवायसी पूर्ण झाली आहे असा मेसेज दिसला तर तुम्ही इथे आता पात्र आहात. याचा फायदा काय होणार आहे? ज्या महिलांचे पैसे बंद झाले होते त्यांना पुन्हा 1500 रुपये इथे त्यांना भेटण्याची इथे दाट शक्यता आहे. त्यामुळे बहिणीनो, ही संधी अजिबात मिस करू नका, कारण 30 एप्रिल ही शेवटची तारीख इथे असू शकते. ही महत्वाची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.